तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचं पठन व श्रवण दर रविवारी करतो, त्याप्रमाणे आजही आपण करणार आहोत. थोडासा आनंद झाला की आज तुम्ही पालीचे क्लास घेताय. पाली मलाही येत नाही, म्हणून पुढच्या रविवारपासून मीही विद्यार्थी असेल. तेवढी अनुमती तुम्ही मला द्या, मीही विद्यार्थी म्हणून बसेल. सांगण्याचा उद्देश असा आहे की भाषा हे एवढं प्रभावी माध्यम असतं की तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा भारताची फाळणी झाली ना, तेव्हा धर्माच्या नावावर मुसलमान राष्ट्र मागितलं गेलं. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. बांगलादेश त्यांच्यापासून परत फुटून निघालं, याला कारण भाषा होती. भाषेच्याच कारणावरती त्या पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. कारण भाषा ही एवढी समृद्ध असते आणि भाषामुळेच माणसं एवढी होतात. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती, तर पाली ही भाषा ही कशी लयाला जाईल याच्यावरती प्रतिक्रांती झालेली. ह्या जगामध्ये भाषा तर भरपूर आहे, पण ज्याला ज्ञान भाषा म्हणतो, नॉलेज लँग्वेज, अशा 3-4च भाषा आहेत. पण त्याच्यामध्ये पाली, हिब्रू, इंग्लिश ह्या भाषेचा समावेश होतो. संस्कृत, मराठी ह्या भाषेचा ज्ञान भाषेमध्ये समावेश होत नाही. आता ज्ञान भाषा काय हे ते मोठा विषय आहे, परंतु आज आपण शिकतायत. मग कधी कधी आमची अशी अडचण होते की भगवान बुद्धाची पूर्ण वाणी जर शुद्ध रूपात कशात असेल तर पालीमध्ये. आणि मग आता आपण जे काय ग्रंथही वाचतो, काही वाचतो, ही भाषांतर आहे. आणि मग भाषांतर ज्या ज्या बुद्धीच्या लोकांनी केली त्यांनी आपापल्या परीने ती भाषांतर केलेली आहेत. आणि म्हणून शेवटच्या माणसापर्यंत बुद्धाची वाणी पोहोचली, संग्रहित केली त्यांनी, संगीती करू करू संग्रहित केली, पण ती पालीमध्ये संग्रहित झालेली. भगवान बुद्धांनी प्रत्येकाला आपापल्या भाषेमध्ये धम्म सांगण्याचा आणि ऐकण्याची परमिशन दिली, परंतु पालीमधल्या याला कधी चॅलेंज करायची त्यांनी परवानगी दिलेली नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या वेळेस त्यावेळेस असणारं नेमकं संस्कृत निर्माण होत होतं. म्हणून आजही लोक म्हणतात ना की संस्कृत भाषेपासून सर्व भाषा निर्मित झाल्या, तर नाही, पालीपासून सगळ्या भाषांची निर्मिती आहे. म्हणून तिला पाली प्राकृत म्हणतात. तिच्यापासून ज्या निर्मिती झाल्यात त्या, कारण माझंही तुम्ही काम आसान केलं. मलाही पाली शिकायची, मी बराचसा प्रयत्न केला होता. स्वतःच्या स्वतःने म्हणजे एकलव्यासारखे शिकण्याचा मी प्रयत्न करतोय. पण गुरु आणि शिष्य हे जे नातं असतं आणि जे शिकल्या जातं, म्हणून सांगितलं ना की प्रत्येक जण म्हणतात की ग्रंथ वाचणं आणि ग्रंथ समजावणं याच्यामध्ये बराचसा फरक असतो. कारण तुम्ही कितीही ऐकूनी परिपक्व जरी असलात तरी श्रवण ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मग वर्गात विद्यार्थी श्रवणच करत असतो, आत्मसात करत असतो आणि टीचर शिकवत असतो, आणि म्हणून ती गोष्ट लवकर आत्मसात होते. महाभारताच्या याच्यामध्ये एकलव्याने द्रोणाचार्याचा पुतळा उभा करून शिक्षण घेतलं. त्यांनी पुतळा उभा नसेल केला तर त्यांनी हीच बाराखडी शिकली असेल. ह्याच बाराखडीवरती त्यांनी अभ्यास केला असेल. तू नाही शिकवत, मी शिकतो माझ्या मनाने. आणि त्याच संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठ नावाचं एक विद्यापीठ निघालं. ह्या संकल्पना त्यातल्याच आहेत. म्हणून भाषा
थोडंसं व्याकरण मलाही थोडंफार माहिती आहे की भाषा कशी निर्माण होते, म्हणून आपण त्याला व्यंजन आणि स्वर म्हणतो की नाही. स्वर म्हणून कंठातून आलेला त्याला स्वर म्हटलं, आणि व्यंजन म्हणजे त्याला आकृतीबद्ध म्हणून म्हणतात ना, आकार, उकार, काना आणि मात्रा. हे शिकण्याकरताच आणि भाषा ह्या डेव्हलप होत गेल्या, आणि म्हणून तुम्हाला पालीमध्ये 2 मात्रे सापडत नाहीत, एकच मात्रा सापडत. म्हणून आता आम्ही जे गौतम म्हणतो की नाही, तिथं गौतम आहे. ह्या ज्या आहेत आपल्याला, तुमच्याकडे हे इथं पालीमध्ये श हा नाही सापडणार, स सापडतो. ह्या गोष्टी का झाल्या, तर त्यावेळेस जसा माणूस उत्क्रांत होत गेला तशा भाषाही डेव्हलप होत गेल्या. भाषाबरोबर भाषाशास्त्रज्ञ, व्याकरण निर्मिती आणि त्याच्यावाले स्वर आणि व्यंजन हे वेगवेगळे. आजही आपण पहिलीमध्ये, म्हणून म्हणतात ना पाया असा असतो, पहिलीमध्ये आपण वर्णमाला पूर्ण शिकलेली आहे. मी उभं राहून जर सगळ्यांना म्हटलं की एका याच्यात म्हणा, तर म्हणता येईल का कोणाला? पण वर्ण विसरलोत का आम्ही? तुम्हाला ते क्रमशः म्हणता नाही येणार. क ख ग कुठून आहे, एक 4-5 वाक्य झाले तर आपला हे म्हणेल, पण आपण वर्ण आणि व्यंजन विसरलो नाही. हेच भाषेचं खरी जादू आहे की एकदा तुम्ही शिकायला लागा तर क्रम, ज्याला क्रोनॉलॉजी म्हणतात की नाही, अमित शहाची भाषा आहे क्रोनॉलॉजी. क्रोनॉलॉजी म्हणजे क्रमशः. एखाद्या वेळेस इंग्रजचं रोमन आहेत की नाही, 26 अक्षर तुमच्या पाठ, ABCD म्हणायला तुम्ही तिथपर्यंत म्हणत जाल, पण देवनागरी मधले अक्षर तुम्हाला क्रमशः म्हणता येणार नाहीयेत, पण ते विसरत नाही. भाषेची जादू तशी असते की भाषा ही मुळातून शिकत जर गेलात तर वर्णमाला क्रमशः विसराल, पण वर्ण विसरल्या जात नाही. म्हणून तुम्ही हा केलेला स्तुत्य उपक्रम आहे, मीही त्याचा फायदा घेईल, आणि शक्यतो कितीही लवकर केलं तरी मी विद्यार्थी म्हणून तुमच्या याला येईल, कारण मला ही पाली शिकायची. कारण बौद्ध भिक्षू होणं म्हणजे पाली येणं जरुरी आहे, कारण बुद्धाच्या प्रत्येक वाणी ह्या पालीमध्ये आहे. आणि अडचण काय होते की आपल्याला माहिती नसल्यामुळं आम्ही गाथाही चुकीच्या म्हणतो, कारण त्याचे अर्थ आणि त्याचे उच्चार आम्ही खूप वेगळे म्हणत असतो. मग कधी कधी आपण आताही जर म्हणायला गेलं की कोणी बुद्धम, कोणी बुद्धंग, 2 शब्द आहेत की नाही, कोणी बुद्धम म्हणतं, कोणी बुद्धंग म्हणतं. नेमकं काय आहे ते आपण शिकल्याशिवाय, आणि शुद्ध म्हणून कुठलाही धर्म हा भाषेवरती टिकतो. हिंदू धर्मामध्ये त्यातही आहे की लपवायचं काय आणि उजागर करायचं काय. बौद्ध धर्मामध्ये लपवण्यासारखं असं काहीच ठेवलं नाही बुद्धाने. बुद्ध हे प्रत्येक गोष्ट सांगत गेले, आणि म्हणून ही जी वाणी आहे हिच्यावरतीच संस्कार करून, संस्कृत कशाला म्हटलंय, पाली प्राकृत वरती संस्कार करून बनवलेली भाषा म्हणजे संस्कृत. त्या भाषेला म्हणून ते जरी लाख म्हणत असले की संस्कृत ही मदर आहे, त्यांना मदर आहे ते म्हणू द्या, आमची पाली भाषा आपण तिला ग्रँड मदर म्हणा, म्हणजे प्रश्न मिटून जातो की बाबा तुमची ती जर मदर आहे तर पाली आमची ग्रँड मदर आहे. चला, मी इथपर्यंत झालं, कारण मी पालीचा काही हे नाही. आजचा आपण प्रश्न घेऊया की बुद्धाची जात, हा आजचा प्रश्न आहे. त्याच्यावरती राजा मिलिंदांनी काय विचारलंय आणि त्याच्यावरती भंते नागसेनाने काय उत्तर दिलंय आपण हे बघूया. भंते नागसेन, भगवंतांनी स्वतः सांगितले आहे की हे भिक्षूंनो, मी आत्मयज्ञ करणारा एक ब्राह्मण आहे. तसेच दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की हे शैल, मी एक राजसम्राट आहे. भंते, भगवान बुद्धांनी खरोखरच असे सांगितले असेल की भिक्षूंनो, मी आत्मयज्ञ करणारा एक ब्राह्मण आहे, तर त्यांनी हे तरी खोटे सांगितले असले पाहिजे की हे शैल, मी एक राजसम्राट आहे. असे खरोखरच सांगितले असेल तर हे भिक्षूंनो, मी एक आत्मयज्ञ करणारा ब्राह्मण आहे, असे त्यांनी सांगितले तरी ते खोटे असले पाहिजे. महाराज, एकतर ते क्षत्रिय असू शकतील किंवा एकाच वेळी ते दोन्ही तर असूच शकत नाही. हे सुद्धा एक सामान्य माणसाला न उलगडणारे कोडे आहे. कृपा करून आपणच ते सोडून द्या. महाराज, एका कारणाने भगवान बुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही एकाच वेळी ठरतात, आणि म्हणूनच त्यांची दोन्ही वचनं सत्य आहे. प्रश्न काय आहे की भगवंत म्हणतात की मी आत्मयज्ञ करणारा ब्राह्मण आहे. आता आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्णमालिका आहे. आता याच्यावरती बऱ्याचशा PhD झाल्या, थिसिस झाल्या.
परंतु भगवान बुद्ध ब्राह्मण आहे कशा करता म्हणतात, तर जर तुम्ही त्रिपिटकामधला धम्मपद हा ग्रंथ जर बघितला तर ब्राह्मण वग्गो हा एक पूर्ण चॅप्टरच भगवान बुद्धांनी हे केलेला आहे. धम्मपद हे खुद्दक निकायमधला 4था की 5वा ग्रंथ आहे. आणि मग इथे राजा मिलिंदांनी प्रश्न विचारलेला आहे, कारण आजही तो लागू पडतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ब्राह्मण कोणाला म्हणायचं हे ते एका वग्गामध्ये सांगितलेलं आहे. तेच आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचला असेल तर बाबासाहेबही त्या ग्रंथामध्ये लिहितात की जोपर्यंत ब्राह्मण्य हे गुणावरती अवलंबून होतं तोपर्यंत बुद्धाची ही त्याला लागू पडते. परंतु जेव्हा ते जन्मावर आधारित झालं तेव्हा मात्र ब्राह्मण्य वेगळ्या प्रकाराने व्हायला लागलं. आणि त्यावेळेसही भगवान बुद्धाच्या वेळेस की ब्राह्मणाचं काम काय होतं. आणि म्हणून भगवान बुद्धाला राजा मिलिंद हा प्रश्न विचारतो की भगवान बुद्ध कसं म्हणू शकतात की मी ब्राह्मणही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात मी सम्राटही आहे. सम्राट म्हणजे क्षत्रिय, राजाचं काम काय तर क्षत्रिय राजा होऊ शकतो. या दोन्ही मधलं कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे. आणि आपण तर म्हणतो की बुद्धाची कुठलीही वाणी खोटी नसते. मग बुद्ध जर हे म्हटले दोन्ही तर बनते नाक्षर सांगतात की राजा हो भगवान बुद्ध दोन्ही ठिकाणी हे म्हटलेले आहेत, पण ते कुठल्या परिप्रेक्षमध्ये म्हटले आणि कुठल्या याला म्हटले ते समजावून सांगताना राजा मिलिंदाला भंते नाक्षणाने बऱ्याचशा उदाहरणासहित त्यांना समजून सांगितलेलं आहे. महाराज जेवढी काही पापे आणि वाईट गोष्टी आहेत बुद्धापासून त्या समस्त बाहेर निघून गेल्या आहेत, नाश पावल्या आहेत, एकदम दूर निघून गेल्या आहेत व तुटून क्षीण पावल्या आहेत. त्यामुळे त्यांना ब्राह्मण म्हणणे शक्य आहे. ज्यांनी आपल्यातील सर्व संशय आणि भ्रम दूर केले त्यांनाच ब्राह्मण असे म्हणतात. सत्यार्थाने भगवान बुद्ध असेच आहेत म्हणून त्यांना ब्राह्मण म्हणतात. पहिलीच गोष्ट भंते नाक्षण सांगतात. धम्मपदामध्येही भगवान बुद्धांनी ब्राह्मणाची व्याख्या केलेली. इथे ब्राह्मण त्यावेळेसचा ब्राह्मण काय करत होता, नेमकी काय क्रांती झाली होती तर त्यावेळेसचा ब्राह्मण यज्ञ करायचा. यज्ञयाग करायचे ना, ब्राह्मण यज्ञयाग करायचा. आणि मग इथे भगवंत सांगतात की मी ही आत्मयज्ञ करतो, माणसावरती प्रक्रिया करतो माणसाच्या मनामध्ये. मग यज्ञाची काय कृती असायची तर यज्ञामध्ये होम पेटवल्या जायचा, त्याच्यामध्ये समिधा टाकल्या जायच्या, प्राण्याच्या हत्या केल्या जायच्या. भगवान बुद्ध सांगतात की मी ही यज्ञ करतो, पण माझ्या यज्ञामध्ये तुमच्या आकांक्षा तृष्णा या समिधा म्हणून टाकल्या जातात आणि माणूस शुद्ध केला जातो. म्हणून एका अर्थाने मी आत्मयज्ञ करणारा ब्राह्मण आहे. कारण मी हा जो यज्ञ करतो याच्यामध्ये कुठल्याही प्राण्याची हत्या होत नाही, पण तुमच्या माणसाच्या मनामध्ये असणारे विकार, माणसाच्या मनामध्ये असणारी वासना, माणसाच्या मनामध्ये असणारी ज्या इच्छा आहेत वाईट इच्छा आहेत त्याला मी त्या यज्ञामध्ये जाळून खाक करतो. अशा प्रकारचा मी ब्राह्मण आहे. काय होतं मग नेमकं ब्राह्मणामध्ये, कसे आहेत ब्राह्मण तर भगवान बुद्धाला जेव्हा बोधित्व प्राप्ती झालं म्हणजे त्यांच्यातल्या सगळ्या तृष्णा लोप पावल्या, त्यांच्यातल्या सगळ्या वाईट जेवढ्या गोष्टी होत्या त्या निघून गेल्या. आणि म्हणून भगवान बुद्ध ब्राह्मणाची व्याख्या करताना करतात की ब्राह्मण हा कसा असला पाहिजे तर सत्शील असला पाहिजे. आताचा ब्राह्मण सत्शील आहे का नाही, कारण आताचा ब्राह्मण त्याच्या एवढा कनिंग आणि त्याच्या एवढा कपटी माणूस तुम्हाला सापडणार नाही. पण भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाची व्याख्या करताना भगवान बुद्ध सांगतात की जो सर्व गोष्टींनी पवित्र झाला, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही वासना शिल्लक नाही, त्याच्यामध्ये कुठलीही वाईट गोष्ट शिल्लक नाही, अशा माणसाला ब्राह्मण म्हणायचं. आणि तशा प्रकारचा ब्राह्मण भगवान बुद्ध आहेत. म्हणून ते स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात. का म्हणून घेतात तर त्यांच्यातली तृष्णा, त्यांच्यातली लालसा, त्यांच्यातल्या वासना ह्या नष्ट झालेल्या आहेत. निष्ठा नष्ट झालेल्या आहेत का तर त्या समूळ निघून गेलेल्या. काही गोष्टी आपण म्हणताना म्हणतो की मी कधी कधी त्याच्यावर प्रवचनही देत असतो की बिना अनुभवाशिवाय जर एखादं प्रवचन दिलं, कारण आज होतं काय आपण पुस्तकी ज्ञानाने भरपूर समृद्ध आहोत. प्रत्येक जण कुठल्या विषयात आज नाही म्हटलं तर प्रत्येक याच्यात काही मास्टरी आहे. म्हणून पुस्तकी ज्ञानाने माणूस समृद्ध असून भागतं का
तर त्या पुस्तकी ज्ञानाला तुम्हाला अनुभवाची जोड आहे का? आणि जर ती अनुभवाची जोड नसेल तर मग मात्र तुम्ही दिलेलं प्रवचन हे वांझोट असतं. आणि त्याच्याकरता तर बाबासाहेब असा शब्द वापरतात की बिना अनुभवाने पाजलेला तत्वज्ञानाचा डोस हा अकरणीय तर असतोच, परंतु तो कधी कधी माणसाला विकार निर्माण करणारा असतो. म्हणून सगळेच प्रवचनकार चांगले नसतात. म्हणून इथं ब्राह्मणाची व्याख्या करताना बुद्ध व्याख्या करतात की, आणि म्हणून ते चालत आलं. तुकाराम महाराजही म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. कारण जसं बोललं, जसं चाललं पाहिजे, नाही तर मग मात्र आम्ही सांगताना मात्र खूप मोठं प्रवचन सांगत असतो आणि आचरणीय कृती मात्र वेगळी असते. त्याला ब्राह्मण म्हणता येणार नाही. ब्राह्मण हा जसा, कारण ब्राह्मणाचं दुसरं तत्व सांगतात तिथे की ब्राह्मणाचं दुसरं तत्व काय, तर त्यांनी स्वतः अध्ययन केलं पाहिजे आणि दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. भगवान बुद्धांनी तेच केलं. भगवान बुद्धांनी प्रथमतः स्वतः बसले, बुद्धाचं सर्वज्ञ ज्ञान प्राप्त केलं, स्वतः प्राप्त केलं, ते अनुभवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि ते 45 वर्ष सांगत राहिले. म्हणून भगवान बुद्ध ह्या जगातले खरे ब्राह्मण कोण असतील तर फक्त एकटे भगवान बुद्ध आहेत. बाकी त्यांच्या व्यतिरिक्त कुणी ब्राह्मण आजपर्यंत झाला नाही. कारण जो तत्वाने आणि नियमाने, म्हणून म्हणतात ना की नियम हे माणसाच्या वर्तणुकी करता असतात, पण तत्व हे अध्यात्मा करता असतात. नियम कसं वागावं हे शिकवल्या जातं, तत्व कसं वागावं हे शिकवल्या जातं. आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये चांगली तत्व आहेत, पण बौद्ध धर्मामध्ये ती तत्व कशी पाळावी याचं प्रॅक्टिकल आहे. कुठल्याही धर्मामध्ये तुम्हाला ते प्रॅक्टिकल सापडणार नाही. कृष्ण गीतेमध्ये सहज म्हणतो, अर्जुना, पुढे जे थांबलेत ते तुझे काका आहेत, मामा आहेत, कोणी भाऊ आहेत, हे यांच्याकडे तू बघू नकोस, कारण त्यांच्यामध्ये जो आत्मा आहे तो अविनाशी आहे, तो कधी मरत नाही. तू मारशील तर कोणाला मारतोस? बॉडीला मारतो. भगवान बुद्धांनी हेच तत्व मान्य नाही केलं, कारण आत्मा नावाची कोणी गोष्ट नाही. आणि म्हणून कधी कधी मी तुम्हाला सांगतो की आपल्यातले बरेचसे विद्वान लोक भगवान बुद्धाला काय म्हणतात? महात्मा बुद्ध. खूप चुकीचा शब्द आहे. त्यांनी आत्मा नावाची संकल्पनाच नाकारली, परंतु आम्ही भाषणामध्ये महात्मा बुद्ध म्हणतो. महात्मा बुद्ध नाहीयेत, कधीच नाही. तथागत म्हणा, भगवान म्हणा, आत्मा नावाच्या ह्या प्रकाराला सगळल्या जातं. आणि म्हणून धम्मपदामध्ये भगवान बुद्ध तेच सांगतात की वैरानी वैर मिटत नाही. कृष्ण मारायला सांगतो, भगवान बुद्ध सांगतात नाही रे बाबा, वैरानी वैर मिटत नाहीये. मग तो सारथ्य करणारा कृष्ण ब्राह्मण आहे की धम्मपदामध्ये वैरानी वैर मिटत नाही हा सांगणारा बुद्ध ब्राह्मण आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. कारण बुद्ध तुम्हाला कुठलीही वाईट कृती करायला सांगत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, बाबासाहेब म्हणत होते की गीता हे दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची भ्रष्ट कॉपी आहे. भ्रष्ट म्हणजे विकृत करून लिहिलेली कॉपी आहे. त्याचप्रमाणे की भगवान बुद्ध जर ब्राह्मण आहेत, कारण कधी त्या गीतेमध्येही कृष्ण स्वतः सांगतो ना, तसा जर व्यावहारिक दृष्ट्या करायला गेला तर कृष्ण हा वसुदेवाच्या तिथे निर्माण झाला, क्षत्रियाच्या घरी निर्माण झाला आणि गवळ्याच्या घरी वाढल्या गेला. मग त्याला क्षत्रिय म्हणायचं का क्षुद्र म्हणायचं तेही नाही, परंतु मात्र गीता सांगताना तो ब्राह्मणाचा रोल अदा करतो. तसं भगवान बुद्धाचं नाहीये. भगवान बुद्ध स्वतः आत्मसात करतात आणि त्या गीतेमध्येच कृष्ण सांगतो की ह्या चातुर्वर्ण्याचा निर्माता मी आहे. कृष्ण काय सांगतो? या चातुर्वर्ण्याचा निर्माता मी आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आत्मयज्ञ करणारा मी आहे. आत्मा म्हणजे स्वतः, आतला आत्मा नाही. आत्मा म्हणजे स्वतः करता वापरलेला हा शब्द आहे की मी आत्मयज्ञ करतो, स्वतःचा यज्ञ स्वतः करायचा. आणि म्हणून बाबासाहेबाला जेव्हा एक शेवटचा प्रश्न पत्रकाराने विचारला होता की बाबासाहेब, जगामध्ये एवढे धर्म असताना बुद्धच का? त्याच्यावरती बाबासाहेबांचं उत्तर होतं की बुद्ध हा एकमेव असा धर्म आहे की तो माणसाकरता काम करतो, व्यक्ती करता काम करतो. बाकीचे धर्म व्यक्ती करता नाहीत, व्यक्ती धर्म करतायत. म्हणून ते काय म्हणतात
की आमचा धर्म खतरे में. बुद्ध धर्म कधीच खतरे में म्हणत नाही, कारण त्यांच्या धर्माला माणसाची आवश्यकता आहे. इथे आमचा धर्म माणसा करताय, म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा माणसाला व्यक्ती केंद्रित असलेला धर्म मी स्वीकारला, कारण तो माणसाच्या उन्नती करताय. आणि ब्राह्मणाचंही तेच कर्तव्य आहे की ब्राह्मण हा कोणा करताय, तर स्वतः शिकायचं आणि नंतर शिकवायचं. असाच गुण भगवान बुद्धामध्ये असल्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कुठला आहे, तर आत्मयज्ञ करणार आहे. आणि आत्मयज्ञ कुठला असतो, तर माणसामध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट संकल्पना असतील, इच्छा आकांक्षा ज्या काय असतील, त्या पूर्ण आत्महुती देणं म्हणजे एखाद्या याच्यामध्ये जाणं, असा यज्ञ करणारा मी ब्राह्मण आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि हेच भंते नागसेन त्या राजा मिलिंदाला पटवून देतात, ब्राह्मण आहे. त्याच प्रकाराने ते सम्राट कसं आहे ते पटवून देतात. सम्राट त्यावेळेची संकल्पना काय होती, की सम्राट हा क्षत्रिय असावा. क्षत्रियाकडे दिली होती ना. पुढे चालून राजा अशोक किंवा अशोकाचा चंद्रगुप्त मौर्य आजा आहे ना, सम्राट अशोकाचा आजा कोण आहे, चंद्रगुप्त मौर्य. आणि हा दाशीपुत्र आहे. दाशीपुत्र म्हणजे शूद्र. महाभारतातल्या विदुराला, कारण तोही व्यासाचाच वर्ग आहे, पण तो दाशीचा पुत्र आहे म्हणून राजा होऊ शकला नाही. कारण मी नेहमी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये समजून सांगत असताना सगळ्या ह्या भ्रष्ट कॉपी केलेल्या आहेत. त्याच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीची भ्रष्ट कॉपी झालेली आहे. चंद्रगुप्त मौर्य हा दाशीचा पुत्र राजा झाला कारण ती बौद्धाची संस्कृती होती. आणि मग तिला भ्रष्ट करण्याकरता त्यांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिले. दाशीचा पुत्र पुढे राजा नाही होऊ शकत, कारण तो झाला तर बौद्धाची लिंक लागते. आणि म्हणून महाभारत नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये धृतराष्ट्र आंधळा, पांडू सगळा शरीराने पांढरा आणि विदुर सगळ्यात बुद्धिमान, पण दाशीचा पुत्र. आणि मग तो दाशीचा पुत्र राजा होऊ शकत नाही. आंधळा आहे म्हणून, कारण मोठा धृतराष्ट्र आहे, आंधळा आहे म्हणून राजा केला नाही. पांडूला राजा केला, पांडूला शाप भेटला. मग काय करायला पाहिजे होतं, विदुराला करायला पाहिजे होतं. पहिला नियम काय होता, आंधळा म्हणून राजा नाही केला. हे विश्लेषण बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदुझम, हिंदू धर्मातली कोडी, बाबासाहेब ते लिहितात की ती कोडी सुटत नाही, तशी ही कोडी आहे. राजा मिलिंदाने टाकलेली कोडी आहे. त्या त्याच्यातली कोडी बाबासाहेब रिडल्स इन हिंदुझम मध्ये लिहितात. तशी ही राजा मिलिंदाने विचारलेले आहे की एका ठिकाणी ते स्वतःला ब्राह्मण म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी सम्राट आहेत म्हणतात. तर सम्राट कसे आहेत, तर सम्राट ते सांगतात की सम्राट कसा असतो, तर सम्राट हा सर्व ठिकाणी आपलं शासन लागू करतो. त्यावेळेचा राजा हा जन्माने राजा व्हायचा किंवा जिंकून राजा व्हायचा, दोनच टाईप होते ना. एक तर राजाचा पुत्र राजा व्हायचा किंवा स्वारी करून राज्य जिंकून राजा व्हायचा. चंद्रगुप्त मौर्य, त्याच्या पाठीमागेही त्यांनी तो एक बामण लावून दिला, कारण तो कधी चाणक्य घडलाच नाही, त्याचा इतिहास अस्तित्वातच नाही. कारण जर त्याचा इतिहास अस्तित्वात असला तर आता आपल्याला आपल्या आजाचा दोस्त आपल्याला माहिती आहे, नक्की आपल्या बापाने आपल्याला सांगितलेला आहे. पण सम्राट अशोकाच्या कुठल्याही शिलालेखामध्ये आर्य चाणक्याचं नाव सापडत नाही, म्हणून त्यांनी चाणक्य निर्माण केला. तसा सम्राट हा एक तर राजाच्या पोटी येतो किंवा राज्य जिंकून घेतो. चंद्रगुप्त मौर्याने आपल्या मनगटाच्या बळावर राज्य निर्माण केलं होतं. तो कुठल्याही राजाच्या पोटी, त्याने सांगितलं तो दाशीपुत्र आहे. आणि म्हणून इथे सांगतात भंते नागसेन की ज्या प्रकारे राजा हा स्वतः राज्य मिळवतो, तसंच भगवान गौतम बुद्धाने हे अध्यात्माचं शासन, आपण म्हणतो ना भगवान बुद्धाचं शासन आहे, म्हणून अध्यात्माचा राज्य चालवणं हे भगवान बुद्ध स्वतः चालवतात. कारण त्यांच्या व्यतिरिक्त ते राज्य कुणीही चालवू शकत नाही. म्हणून बौद्ध शासन किंवा बौद्धाचं शिक्षण हे भगवान बुद्धाने सांगितलं, जो सर्वांना आज्ञा देतो. धम्मही तुम्हाला आज्ञा देतो की नाही. जर धम्माच्या आज्ञा नाही पाळल्या, जर भगवान
जिथे सांगतात की राजाची आज्ञा नाही पाळला तर राजा दंड देतो. तसंच आहे, तुम्ही जर धर्माच्या आज्ञा नाही पाळल्या तर ऑटोमॅटिक तुम्हाला दंड भेटतो. कारण जर धर्माच्या आज्ञा पाळल्या नाही, धम्माच्या विनयानुसार जर वागले नाही तर तुमची दुर्गती व्हायला वेळ लागत नाही. तसं जसा राजा शासन करतो तसे बुद्धही धार्मिक याच्यावरती अनुशासन करतात, नियमानुसार शासन करतात. ते सम्राटासारखं राज्य चालवतात. म्हणून त्यांनी वापरलेलं वाक्य हे सम्राट. ते एकाच वेळेला सम्राट येत आहेत आणि एकाच वेळेला ब्राह्मणही. कारण तुम्ही जर बघितलं असेल की राजा बक्षीसही देतो जर चांगलं काम केलं तर. कारण पहिल्या वेळची राजी लोक काही त्यांच्याकडं वेगवेगळे खुश झाले की वेगवेगळी बक्षीस द्यायची. त्यांच्या जमान्यामध्ये एखादा नोकर सांगत जरी आला की राजा तुला मुलगा झाला की हातातलं कडं काढून तो द्यायचा. भगवान बुद्धही बक्षीस देतात, पण भगवान बुद्धाचं बक्षीस हे तुमच्या आचरणावरती अवलंबून असतं. भगवान बुद्ध तुम्हाला धम्म सांगतात आणि धम्म सांगताना तुम्ही तो धम्म कसा आत्मसात करावा, कसं त्याच्याप्रमाणे वागावं आणि ते वागलं की तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचं बक्षीस भेटतं. म्हणजे भगवान बुद्ध आपल्या सम्राटाचं काम करतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी दुसऱ्या आचार्यासारखं कुठेतरी भ्रम नाही ठेवला. भगवान बुद्ध तुम्हाला प्रक्रिया सांगतात आणि प्रक्रियेचं उत्तर सांगतात ते मी मिळवले. भगवान बुद्ध काय सांगतात की निर्वाण मिळवण्याकरता 4 आर्य सत्य, त्याच्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग याच्यानुसार तुम्ही गेलात तर तुम्हाला निर्वाण नक्की मिळेल, कारण ते मी मिळवले. भगवान बुद्ध काय सांगतात ते मी मिळवलंय. दुसऱ्याच्या आचार्यासारखं तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, सगळ्या गोष्टी होतील असं सांगत नाही. भगवान बुद्ध एका हातामध्ये कृती देतात आणि एका हातामध्ये तुमच्याला मार्ग देतात. रस्त्याने चालण्याचं नुसतंच वाट दाखवून मोकळे होत नाही. रस्त्याने चालताना ते म्हणून कधी कधी म्हणतात ना लोक की ध्येय, मोठं ध्येय बाळगणं ही मोठी गोष्ट नाही. आज सगळ्याच्या मनात वाटतं पंतप्रधान व्हावा, वाटतं की नाही. जर समजा तुम्ही एखाद्या क्षेत्रात लेक्चरर असाल तर त्या कॉलेजचं प्रिन्सिपल व्हावं हे वाटतं, ध्येय असतं. पण बाबासाहेब म्हणतात की मोठं ध्येय असून फायदा नाही, ते ध्येय गाठण्याकरता कुठली अवजारं लागतात ही माहिती असली पाहिजे. आणि ती जर माहिती नसेल तर नुसतं ध्येय मोराशी बाळगून काही उपयोग होत नाही. भगवान बुद्ध ध्येयाबरोबर तुम्हाला अवजारही देतात, म्हणून ते सम्राट आहे. कुठल्या सैन्यामध्ये नुसती हाताची गाठी. आता युद्ध चालू आहे, अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे. इराणकडं लढाऊ विमान आहेत आणि या बिचाऱ्याकडे फक्तच मिसाईल आहे. तो मिसाईलने त्यांना जेरी सांगत सुटलाय. म्हणून सांगितलं की तुम्हाला राजाकडे जे सैन्य असतं तर नुसतं सैन्य असून भागत नाही, तर त्या सैन्याला हत्यार द्यावा तर तो युद्ध जिंकू शकतो. तसंच भगवान बुद्धही ह्या आध्यात्मिक गोष्टीतले राजे आहेत. ते निश्चित अध्यात्माचे राजे आहेत का, तर नाही. ते अध्यात्म करता तुम्हाला निर्वाणापर्यंत जाणारी लागणारी सर्व अवजारं भगवान बुद्ध तुम्हाला पुरवतात. अशा दृष्टीचे ते राजा आहेत, अशा दृष्टीचे ते सम्राट आहेत. आणि म्हणून ते वाक्य त्यांनी शैल ब्राह्मणाकडे वापरलेलं आहे की शैल ब्राह्मणा, मी ह्या अध्यात्माचा सम्राट आहे. ह्या अध्यात्मामध्ये कसं तरुण जायचं, भवसागर कसा पार करून जायचा याची पूर्ण माहिती मला आहे आणि म्हणून मी ह्या अध्यात्माचा सम्राट आहे. अशा दोन्ही गोष्टी की ज्यांनी ब्राह्मणही आहे आणि क्षत्रिय आहे, सम्राटही आहे, अशा दोन्ही वाक्य त्यांनी सांगितलेले आहे. की जसा राजा न्यायप्रिय असतो, राजाच्या दरबारामध्ये न्याय केला जातो, चोरही पकडून आणला जातो, चोराला दंड केला जातो आणि एखाद्या त्याच्या प्रजेने जर चांगलं काम केलं तर त्याला बक्षीसही दिलं जातं. तसंच भगवान बुद्धाच्या शासनामध्ये कुशल करणाऱ्याला चांगला मार्ग सापडतो आणि अकुशल करणाऱ्याला मात्र दुर्गती होते. आता काही काही गोष्टी आपण आजच्या परिप्रेक्षमध्ये जर घेतल्या तर आपण सगळ्याच गोष्टी म्हणून सांगितलं ना की बाबासाहेबांनी
बाबासाहेबाकडे, ज्यावेळेस बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी घोषणा केली ना की हिंदू धर्मात मी जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं, जन्माला येणं हे कोणाच्याही हातामध्ये नाही, परंतु मात्र मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि त्यावेळेसल्या जगातल्या सगळ्या धर्मगुरूचे कान सजग झाले. कारण साधी घोषणा होती का ती? कारण बाबासाहेबांनी धर्मांतर करणं म्हणजे त्यांच्या पाठीमागं 9 कोटी जनता येणं आहे. की जसं आजही तुम्ही बघितलं, आता युद्ध कशाचं चालू आहे ते खरं जर तुम्ही इराण आणि इस्रायल यांचं युद्ध जर समजलं तर चारही बाजूनी मुस्लिम राष्ट्राच्या मध्ये ते इस्रायल आणि इस्रायल हे ज्यूच आहे. तुम्ही जर त्यांची पूर्व पीठिका पाहिली तर एका काळामध्ये हिटलरनी सगळे ज्यू गॅसच्या चेंबर मध्ये भरून मारलेले आहेत. कारण ती कोण खूप लढाऊ होती, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले आणि म्हणून त्या इस्रायलच्या तिथे त्यांनी जी भूमी निर्माण केली तर जगातल्या सगळ्या ज्यू लोकांना त्यांनी आव्हान केलं की कुठेही असाल इथे येऊन राहा, आम्ही तुमचं राज्य निर्माण. ते कोणाचं राज्य आहे? इस्रायल ज्यू लोकांचं राज्य. आजही अमेरिका का त्यांच्या पाठीमागे आहे? तर अमेरिकेमधले 90% उद्योगपती ज्यू आहे. अमेरिका इस्रायलला कापणी इथेच येतोय, तुम्ही म्हणता भटकवत नाही मी तुम्हाला, की माणूस वर्ण आणि याच्यामध्ये कसा अडकला जातो की आज अमेरिका त्या इस्रायलच्या पाठीमागे का उभी आहे? तर अमेरिकेतली पूर्ण उद्योगपतीची लॉबी एलॉन मस्क सहित ते सगळे ज्यू आहे आणि म्हणून ते ज्यू फोर्स करतात त्या इस्रायल राष्ट्राला जगवण्याकरता. तर इराण हे शियाचं राष्ट्र आहे. बघा, धर्म एकच आहे, मुस्लिम धर्म आहे, पण त्यांच्यातही शिया आणि सुन्नी, सुन्नीची जास्त राष्ट्र आहेत आणि शियांची कमी राष्ट्र आहेत. म्हणून ह्या शियाच्या राष्ट्राचं हे धर्माचं युद्ध होतं पहिलं. आजही जर वरकरणी पाहायला गेलं तर ते युद्ध धर्माचंच आहे. एक वेळ हिटलरचा नफरत करणारा हा ज्यू आज त्या हिटलरच्याच मार्गावरती आरूढ आहे. हिटलरनी गॅस चेंबर मध्ये घालून मारलेली आहे ज्यू. 50-50 हजार लोक त्यांनी गॅस चेंबर मध्ये. त्याची थेअरी काय होती? त्यावेळेसचा नाझी, त्याला तो आर्य म्हणतो, तोच पवित्र कोम आहे म्हणतो. जगावर राज्य करण्याचा अधिकार कोणाला आहे? हिटलर नाझीला समजतो. ती संकल्पना आज आपल्या भारतामध्ये उदयाला येते. हिंदू, मुसलमान आणि जाती येतात. कारण हे बोध घ्यायचे असतात की धर्म कुठून वाढतो, धर्म काय शिकवतो. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेस केलेली ही क्रांती आजपर्यंत चालू आहे. तो संघर्ष बाबासाहेबांचं तेच वाक्य एवढं परफेक्ट आहे की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणवाद आणि बौद्ध धर्म याच्यामधला संघर्ष आहे. बाबासाहेब थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्येही म्हणतात की जगाचा इतिहासही तोच आहे. भारताचा इतिहास आहे पण जगाचा इतिहासही तोच आहे. म्हणून कधीतरी धर्म डोकं वर काढतो आणि मग ह्या लढाया होतात. बुद्धांनी ह्या लढाया बंद करायला सांगितल्या. इथे बुद्ध तो सम्राट आहे. कुठले सम्राट आहेत बुद्ध? की ह्या लढाया होऊ नये म्हणून आपलं शासन सांगणारा बुद्ध तिथे सांगतो की वैराने वैर मिटत नाही, वैर प्रेमाने संपवल्या जात. या प्रकारचे ते क्षत्रिय राजा सम्राट आहे. आणि म्हणून सांगितलं की भगवान बुद्धाच्या काळामध्ये बघा किती मोठं तत्व. 32 त्यावेळेची जी गणराज्य होती, राजाचे राज्य त्यावेळेसही गणराज्य होती, त्या सगळ्या जनपदाने डिक्लेअर केलं होतं की भगवान बुद्धावरती जर हल्ला झाला तर तो आम्ही आमच्या राज्यावरचा हल्ला समजू. तुम्ही विचार करा की त्यावेळेस बुद्ध प्रत्येक गणराज्यामध्ये गेले आणि कुठल्याही राज्यामध्ये त्यावेळेस पॅरेलल 3 धर्म वाढलेले आहेत. त्यावेळेस जर तुम्ही त्रिपिटकाचा अभ्यास केला तर त्यावेळेस 3 धर्म वाढलेले. एका सेम टाइमला महावीर आहे, भगवान बुद्ध आहेत आणि अजीविका की ज्याला अजित केश कंबली म्हणतात की त्याच वेळेस वाढलेला चारवाकाचा धम्म बुद्धाच्या काळामध्ये वाढलेला आहे.
जी चारबाकाची संस्कृती आहे. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाने प्रश्न विचारला तुम्हाला खूप छोटासा वाटतो. ब्राह्मण आणि क्षत्रिय किंवा सम्राट हा छोटा प्रश्न नाही, हा चालत आलेला आजपर्यंतच्या लढाई कशा करतायत, साम्राज्य करताच आहेत. कॉलोनियल सिस्टम ज्या वेळेसच्या युरोपाने सगळ्या जगावरती आपलं राज्य स्थापन केलं, ती भाषा अमेरिका आज बोलते. त्या कुठल्या तरी एका राष्ट्रपती राख्याच्याच आंधळात उचलून ते घेऊन येतात. ही धार्मिक लेवलवरचीच गोष्ट आहे. आज त्याच मार्गावरती जग जायला सुरुवात केलेली आहे. कितीतरी लोक आज मरतात, आपण शांतपणाने बसलेलो आहोत. आपल्या शेजारी युद्ध, कारण काय कर्तव्य असतात ते काही. जेव्हा भगवान बुद्धाच्या संघामध्ये प्रसेनजित राजाचे सैनिक सैन्य सोडून येऊन सामील होऊ लागले, तेव्हा राजा चिंताक्रांत झाला. कारण संघामध्ये सामील झालेल्या सैनिकाला शिक्षाही करू शकत नव्हता. आणि म्हणून तो तथागताकडे आला. तथागताला विचारलं, भगवंत तुमच्या भिक्षू संघामध्ये माझं सैनिक दीक्षा घेत आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं, हे बरोबर नाही. म्हणून कधी कधी आमची लोक सांगतात की नाही, भगवान बुद्धांनी अहिंसा करायलाच नाही सांगितली. नाही, भगवान बुद्धांनी शक्य असेल तिथे हिंसा, विनाकारण हिंसा करायला सांगितलेली नाही. आम्ही चुकीचे सांगतो. म्हणून बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये लिहितात की भगवान बुद्ध अहिंसा परमो धर्म मानत नव्हते. आणि राजा प्रसेनजिताचं उदाहरण ते देतात. तिथे आपल्या भिक्षू संघामध्ये सैनिकाला प्रवेश देत नाही आणि लगेच नियम बनवले जातात की भिक्षू संघामध्ये कोणाकोणाला घेतलं पाहिजे. आता तर कोणी होत आहे, भिक्षू व्हायला काही लागत नाही. पहिल्या परीक्षा होत्या, सगळ्यालाच भिक्षू होता येत नव्हतं. अटी होत्या. आंधळ्याला नव्हतं होता येत, नपुसकाला नव्हतं होता येत, रोग्याला नव्हतं होता येत. आता कुठलेही भिक्षू आम्ही होतो. आणि म्हणून बुद्धाचं शासन, एका ठिकाणी भगवान बुद्ध ब्राह्मणाचा रोल अदा करतात, दुसऱ्या ठिकाणी सम्राटाचा म्हणजे क्षत्रियाचा रोल करतात. आणि म्हणून जसा राजा दंड देतो तसा भिक्षू संघामध्ये दंडाचं प्रावधान ठेवलेले आहे. स्वतःचा सेनापती म्हणणाऱ्या सारीपुत्त आणि महामोगलांना भगवान बुद्ध संघातून हकलूनही देतात, म्हणजे दंडही करतात. म्हणून धम्म समजावताना, म्हणून बाबासाहेब सांगतात ना की बुद्धाचा धम्म स्वीकारणं हे बुद्धिवंताचं काम आहे, ऐऱ्या गैऱ्याचं नाहीये. बुद्धिवंताचं काम आहे बुद्धाचा धर्म स्वीकारणं. बुद्धाच्या धर्माचा पायीक होणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. कारण तो कृतीशील धर्म आहे, भ्रमावरती आधारित धर्म नाहीये, भ्रम पसरवत नाहीये कुठल्या तरी भ्रमिष्टपणाने. कारण आज आपण जर बघितलं, भ्रमिष्टच केलंय ना सगळ्यांना. आजही तुमच्या पुढे धर्माचं गाजर दाखवून अनाडी जनतेला भ्रमिष्ट करून एका वर्गाच्या पुढे उभं करणं हा भ्रम निर्माण करणं आहे. भगवान बुद्धांनी असा भ्रम कधी निर्माण केला नाही. तो खरा सम्राट होता, खरा क्षत्रिय होता आणि खरा ब्राह्मणही होता. कारण ब्राह्मणाचं काम, जे जे बी काम ब्राह्मणाचं होतं त्याच्यामध्ये विकृती आली होती. पण भगवान बुद्धांनी ब्राह्मणाच्या कामामध्ये, जसा यज्ञ करणं ब्राह्मणाचं काम होतं तसा आत्मयज्ञ भगवान बुद्धांनी केला. त्यांनी त्याच्यामध्ये समिधा, लाकडं टाकली, प्राण्याच्या आहुत्या दिल्या. इथे भगवान बुद्ध तुमच्या तृष्णा, तुमच्यामध्ये असणारे विकार हे जाळायला सांगतात. तो प्रकारचा यज्ञ, त्या टाईपचे ते ब्राह्मण आहेत. आणि म्हणून इथे बनते नागसेन सांगतात की राजा मिलिंदा तुला भ्रम पडू देऊ नको. हे दोन्ही वाक्य भगवान बुद्धाचीच आहेत आणि एकदम तंतोतंत ही लागू पडणारी आहेत. आणि इथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. मला वाटतं आजच्या ह्या प्रश्नानं तुमचंही समाधान झालं असेल असं मानून आपण आजचा हा प्रश्न इथेच थांबवूया.